धक्कादायक बातमी आगारातून नवी कोरी एसटी बस चोरीला, पंक्चर झाल्याने चोरट्यांचा डाव फसला। मध्यरात्री आगारातून बस पळवली, शहापूरजवळ रस्त्याच्या कडेला सोडून चोरटे पसार, एसटी आगाराच्या सुरक्षेवर गंभीर प्रश्नचिन्ह। दिव्य भारत बीएसएम न्यूज दिनांक 10 ऑगस्ट 2026 जळगाव प्रतिनिधी जामनेर जळगाव जिल्ह्यातील जामनेर एसटी आगारातून महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची एसटी चक नवी कोरी बस मध्यरात्री चोरीला गेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। बसच्या मार्गाने नेण्यात आली त्या मार्गावरील संभाव्य सीसीटीव्ही फुटेज, प्रत्यक्षदर्शींची माहिती आणि इतर उपलब्ध पुराव्यांच्या आधारे चोरट्यांचा शोध घेण्यात येत आहे। चोरट्यांनी बस शहापूरपर्यंत कशी आणली, त्यानंतर ती कोणत्या मार्गाने नेण्याचा त्यांचा प्रयत्न होता आणि बस चोरीमागे नेमका उद्देश काय होता, याचाही तपास केला जात आहे। बस पंक्चर झाल्यामुळे चोरट्यांना ती घटनास्थळीच सोडावी लागली, त्यामुळे तपास यंत्रणांना महत्त्वाचे पुरावे मिळण्याची शक्यता आहे। बसवर तसेच घटनास्थळी आढळणाऱ्या वस्तू आणि परिस्थितीजन्य पुराव्यांचा तपासात उपयोग होऊ शकतो। सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर एसटी महामंडळाची सेवा ही राज्यातील लाखो प्रवाशांसाठी जीवनवाहिनी मानली जाते। ग्रामीण आणि दुर्गम भागातील नागरिकांसाठी एसटी बस अत्यंत महत्त्वाची वाहतूक सेवा आहे। त्यामुळे एसटी बसेसच्या सुरक्षिततेबरोबरच आगारांची सुरक्षा मजबूत करण्याची गरज या घटनेमुळे अधोरेखित झाली आहे। आगारांमध्ये आधुनिक सीसीटीव्ही व्यवस्था, प्रवेशद्वारांवर कडक तपासणी, रात्रीच्या वेळी अतिरिक्त सुरक्षा कर्मचारी आणि वाहनांच्या हालचालींची काटेकोर नोंद ठेवण्याची आवश्यकता यानिमित्ताने पुन्हा समोर आली आहे। जामनेर आगारातून नवी कोरी बस चोरीला जाणे आणि पंक्चर झाल्यानंतर ती काही अंतरावर सोडून देण्यात येणे हा प्रकार जितका धक्कादायक आहे, तितकाच तो अनेक प्रश्न निर्माण करणारा आहे। पोलीस तपासातून या घटनेमागील संपूर्ण रहस्य उलगडण्याची अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे। सदर या प्रकरणातील चोरट्यांची ओळख आणि चोरीचा नेमका उद्देश पोलीस तपास पूर्ण झाल्यानंतरच स्पष्ट होईल। दिव्य भारत बीएसएम न्यूज जळगाव प्रतिनिधी आगारातून बस पळवून नेल्यानंतर चोरट्यांचा डाव मात्र शहापूर गावाजवळ फसला। बसचे एक चाक पंक्चर झाल्याने चोरट्यांनी ती रस्त्याच्या कडेला सोडून अंधाराचा फायदा घेत पलायन केले। या घटनेमुळे जामनेरसह संपूर्ण जळगाव जिल्ह्यात खळबळ उडाली असून एसटी आगाराच्या सुरक्षा व्यवस्थेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत। मध्यरात्री आगारातून बस गायब मिळालेल्या माहितीनुसार जामनेर एसटी आगारात उभी असलेली नवी कोरी एसटी बस मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात व्यक्तींनी पळवून नेली। रात्री सुमारे 2 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडल्याची माहिती समोर आली आहे। आगार परिसरात बस उभी असताना चोरट्यांनी आत प्रवेश करून बस ताब्यात घेतली आणि ती घेऊन तेथून पसार झाले। सकाळी बस जागेवर नसल्याचे लक्षात आल्यानंतर आगार प्रशासनाची मोठी धावपळ उडाली। बस नेमकी कशी बाहेर काढण्यात आली, आगारातील सुरक्षा व्यवस्था कशी बेदली गेली आणि या प्रकारामागे किती जणांचा सहभाग आहे, याबाबत विविध प्रश्न उपस्थित होत आहेत। घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तपास सुरू केला असून आगार परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे काम सुरू असल्याची माहिती आहे। सीसीटीव्हीच्या माध्यमातून बस घेऊन जाणाऱ्या संशयितांचा माग काढण्याचा प्रयत्न केला जात आहे। शहापूरजवळ पंक्चर झाल्याने चोरीचा डाव फसला। आगारातून बस चोरून नेल्यानंतर चोरट्यांनी ती पुढे नेण्याचा प्रयत्न केला, मात्र जामनेर तालुक्यातील शहापूर गावाजवळ बसचे एक चाक पंक्चर झाले, त्यामुळे चोरट्यांच्या योजनेला अचानक ब्रेक लागला। बस पंक्चर झाल्याने पुढील प्रवास करणे शक्य झाले नाही। अखेर चोरट्यांनी बस रस्त्याच्या कडेला सोडून दिली आणि अंधाराचा फायदा घेत घटनास्थळावरून पसार झाले। त्यामुळे नवी कोरी एसटी बस पूर्णपणे लंपास करण्याचा चोरट्यांचा प्रयत्न अयशस्वी ठरला। बस रस्त्याच्या कडेला बेवारस अवस्थेत आढळल्यानंतर या घटनेची माहिती परिसरात वेगाने पसरली। लालपरी पाहण्यासाठी ग्रामस्थांची गर्दी सकाळी शहापूर गावाजवळ रस्त्याच्या कडेला नवी कोरी एसटी बस उभी असल्याचे नागरिकांच्या निदर्शनास आले। बसच्या आजूबाजूला नागरिकांची मोठी गर्दी जमली। आगारातून बस चोरीला गेल्याची माहिती मिळाल्यानंतर परिसरात चर्चेला उधाण आले। नवी कोरी एसटी बस आगारातून थेट चोरीला जाणे ही बाब अत्यंत गंभीर मानली जात आहे। एसटी बससारखे मोठे वाहन आगारातून बाहेर काढताना सुरक्षा कर्मचारी, प्रवेशद्वारावरील तपासणी आणि इतर सुरक्षा यंत्रणांच्या भूमिकेबाबतही प्रश्न उपस्थित होत आहेत। आगाराच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह एसटी आगार हे मोठ्या प्रमाणावर सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचे महत्त्वाचे केंद्र आहे। आगारात अनेक बसेस, कर्मचारी आणि महत्त्वाची वाहने असतात। अशा ठिकाणाहून चक्क नवी कोरी बस चोरीला जाणे ही सुरक्षा व्यवस्थेच्या दृष्टीने चिंतेची बाब आहे। आगाराच्या प्रवेशद्वारावर सुरक्षा व्यवस्था असतानाही चोरट्यांनी बस बाहेर कशी नेली, बस घेऊन जाताना कोणालाही संशय कसा आला नाही। आगारातील सुरक्षा कर्मचारी त्यावेळी कुठे होते, सीसीटीव्ही कॅमेरे कार्यरत होते का, तसेच बसच्या हालचालींची नोंद झाली का, असे अनेक प्रश्न या घटनेनंतर उपस्थित झाले आहेत। या सर्व प्रश्नांची उत्तरे पोलिसांच्या तपासातून आणि आगार प्रशासनाच्या चौकशीतून समोर येण्याची शक्यता आहे। पोलिसांकडून चोरट्यांचा शोध घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तपास सुरू केला आहे।